हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर विचार ऐकून करूया. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते. मित्रांनो, आज आहे 24 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. 1918 साली एस्टोनियाने रशियापासून स्वातंत्र्य जाहीर केले होते. 24 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो. दुसऱ्या शतकाच्या शेवटी चीनी लोकांनी मजकूर मुद्रित करण्याची पद्धत शोधली. मुद्रणासाठी आवश्यक असलेले कागद, शाई व मुद्रण प्रतिमा या गोष्टी चीनमध्ये उपलब्ध होत्या. कोरलेल्या मजकुरावर शाई लावून त्यावर ओलसर कागद दाबून मुद्रणाचा ठसा उमटवीत असत. जर्मनीतील मेन्स येथील जोहान गुटेनबर्ग यांनी 1450 अक्षरांचे सुटे खेळ बनविण्याचा शोध लावला. त्यामुळे जोहान गुटेनबर्ग यांना मुद्रण कलेचा जनक मानले जाते. टाईपबरोबरच छपाई यंत्राचा शोधही गुटेनबर्ग यांनी लावला. गुटेनबर्ग यांनी पहिल्यांदा बायबल या ग्रंथाची छपाई केली. त्यामुळे बायबल हे पहिले मुद्रित पुस्तक मानले जाते. तसेच 24 फेब्रुवारी हा दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 2010 साली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला. 1961 मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. 1955 स्टीव्ह जॉब्स यांचा जन्म झाला. ते ॲपल कम्प्युटर्सचे सहसंस्थापक होते. त्यांचा मृत्यू 5 ऑक्टोबर 2011 रोजी झाला. 1987 इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने 1987 इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात 1987A या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून 1,68,000 प्रकाशवर्ष दूर होता. 1948 जयललिता यांचा जन्म झाला. त्या राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री होत्या. 1952 कर्मचारी राज्य विमा योजनेची ESIC सुरुवात झाली होती. 1939 जॉय मुखर्जी यांचा जन्म झाला. ते चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक होते. त्यांचा मृत्यू 9 मार्च 2012 रोजी झाला. 1942 व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केंद्राचे प्रसारण सुरू झाले. 1924 तलत मेहमूद यांचा जन्म झाला. ते पार्श्वगायक, अभिनेता आणि गझलचे बादशहा होते. त्यांचा मृत्यू 9 मे 1998 रोजी मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी झाला. आजच्याच दिवशी 1938 ड्यू पा कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली होती. 1670 राजाराम यांचा जन्म झाला. ते मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती होते आणि शिवाजी महाराजांचे चिरंजीव होते. त्यांचा मृत्यू 2 मार्च 1700 रोजी झाला. 1810 हेनरी कॅव्हेंडिश यांचा मृत्यू झाला. ते हायड्रोजन आणि आर्गॉन वायूंचे शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1731 रोजी झाला. 1920 नाझी पार्टीची स्थापना करण्यात आली. नाझी पक्ष हा जर्मनीमधील 1920 ते 1945 दरम्यान अस्तित्वात असलेला एक राजकीय पक्ष होता. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये वाहणाऱ्या वर्णद्वेषी व कम्युनिस्ट विरोधी चळवळींमध्ये या पक्षाची मुळे रोवली गेली. 1920 साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाची सूत्रे ॲडॉल्फ हिटलरने 1921 साली आपल्या हातात घेतली होती. वाढती बेरोजगारी, महायुद्धानंतर जर्मनीला मिळालेली हीन वागणूक, ज्यू विरोध व देशप्रेम भावना यांचे भांडवल करून नाझी पक्ष 1930 सालापर्यंत जर्मनीमधील एक बलाढ्य राजकीय पक्ष बनला होता. 1933 साली हिटलरला जर्मनीचा चॅन्सलर घोषित करण्यात आले. त्यानंतर हिटलर व त्याच्या नाझी सहकाऱ्यांनी जर्मनीमधील इतर सर्व पक्ष बरखास्त केले व राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबले अथवा ठार मारले. ह्याच वर्षी नाझी जर्मनीची स्थापना झाली व ह्या राष्ट्राचा संपूर्ण अंमल नाझी पक्षाच्या हातात आला. 1918 इस्टोनियाला रशियापासून स्वातंत्र्य मिळाले. 1998 मराठी चित्रपट अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन झाले. 1822 रोजी
जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घाटन झाले होते. आजच्याच दिवशी 2011 साली अनंत पै उर्फ अंकल पै यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते अमर चित्रकथाचे जनक होते. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1929 रोजी झाला. 1670 राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म झाला. 1986 रुक्मिणी देवी अरुंडेल यांचा मृत्यू झाला. त्या भरतनाट्यम नर्तिका होत्या. 1483 साली बाबर यांचा जन्म झाला. जहीरुद्दीन मोहम्मद बाबर हे भारतातील मुघल साम्राज्याचे संस्थापक होते. बाबराने तुर्की भाषेमध्ये तुझुक ए बाबरी हे स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं आहे. बाबराने भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला. इब्राहिम खान लोधीला पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभूत करून सल्तनत सत्तेचा शेवट केला आणि भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला. आजच्याच दिवशी 1975 निकोलाय बुल्गानिन यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म 30 मार्च 1895 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1936 लक्ष्मीबाई टिळक यांचा मृत्यू झाला. त्या स्मृतिचित्रे हे त्यांचे आत्मचरित्र मराठीत साहित्यात अजरामर झाले आहे. त्यांचा जन्म 1868 झाला. 1936 24 फेब्रुवारी हा दिवस क्षयरोग निवारण दिन म्हणून निवडण्यात आला. 1815 रॉबर्ट फुलटन यांचा मृत्यू झाला. ते अमेरिकन अभियंते व संशोधक होते. वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामुळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले व पाणतीराचा शोधही त्यांनीच लावला. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1765 लिटिल ब्रिटन, पेनिसिल्व्हानिया, USA ह्या ठिकाणी झाला. 1810 हेनरी कॅव्हेंडिश यांचा मृत्यू झाला. ते हायड्रोजन आणि ऑर्गन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1731 रोजी झाला. 1674 कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोल खानच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे 6 सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिले आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.